चालू ऊस आंदोलनामध्ये संघटनांनी गेल्या हंगामात झालेला अतिरिक्त नफा दुसऱ्या हप्त्याच्या रूपात शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी केली होती। त्याप्रमाणे कारखानदार शेतकरी यांची जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयात बैठक होऊन गळीत हंगाम सन 2022-23 हंगामामध्ये गेलेल्या ऊसाला ज्या कारखान्याने 3000 रुपयेपेक्षा कमी दर दिलेला आहे अशा कारखान्याने 100 रुपये व 3000 पेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्याने 50 रुपये 2 महिन्यामध्ये देण्याचे ठरले होते। पण सध्या हंगाम संपत आला तरी साखर कारखानदार त्याबाबत बोलायला तयार नाहीत। तसेच शासनसुद्धा याकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे ठरल्याप्रमाणे मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अन्यथा चेअरमन MD यांना घेराव घालून आंदोलन करण्यात येईल। तसेच साखर इथेनॉल वाहतूक रोखली जाईल असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेकडून श्री दत्त शेतकरी साखर कारखाना शिरोळ व गुरुदत्त शेतकरी साखर कारखाना टाकळीवाडी यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, महेश जाधव, संताजी पाटील, एकनाथ माने, राजू कोंडाई, अजित पाटील, संतोष मिर्जे, उदय पाटील, प्रवीण माने, संजय पाटील, सचिन वाणी इत्यादी शेतकरी उपस्थित होते। गळीत हंगाम 2022-23 मधील गेलेल्या ऊसाला कारखान्यांना झालेल्या अतिरिक्त नफ्यातील वाटा द्यावा म्हणून चालू हंगामाला शेतकरी संघटनांनी आंदोलन केलेलं होतं। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे 2 महिन्यात कारखान्यांनी ज्या कारखान्यांनी 3000 रुपये दिलेले आहेत किंवा 3000 पेक्षा कमी दिले आहेत अशा कारखान्यांनी 100 रुपये आणि 3000 पेक्षा जास्त दिलेल्या कारखान्यांनी 50 रुपये द्यावे असे तोडगा या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये कलेक्टर साहेबांच्या सहीने झालेला होता आणि त्याच कारखान्यांनी प्रस्ताव देऊन तशी प्रसिद्धीसुद्धा दिलेली होती। पण हंगाम सुरू होऊन आज 2 महिने झाले, तिसरा महिना झाला तरी कारखान्यांचं या ठिकाणी द्यायचं काय नाव काढत नाहीत। तर शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी आंदोलनं करायची आणि त्यांच्या दारात बसून मागायचं असं जर होत असेल तर इथून पुढं आजपासून त्यांनी तात्काळ तो हप्ता खात्यावर शेतकऱ्यांचा वर्ग करावा, अन्यथा आम्ही या ठिकाणी चेअरमन MD यांची गाडी कुठेही फिरून देणार नाही आणि दिसतात त्यांनी घेराव घालून आंदोलन करण्यात येईल। तसेच साखर व इथेनॉलची वाहतूक ही पूर्णपणे रोखून धरली जाईल असा इशारा देत आहे। त्यामुळे साखर कारखान्यांनी या ठिकाणी आज आम्ही गुरुदत्त कारखान्याला निवेदन दिलेलं आहे। तर या कारखान्याच्या प्रशासनानं हा खाजगी कारखाना असल्यामुळे तात्काळ प्रस्ताव वगैरेची आठ न ठेवता 100चा हप्ता शेतकऱ्यांना द्यावा अशी त्या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। पण असं न झाल्यास उद्यापासून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देत आहे। धन्यवाद। दीपक पाटील।